बंगालच्या उपसागरातल्या मोन्थाव चक्रीवादळानंतर राज्यातल्या तापमानात मोठी घट झाली। पुण्यामध्ये आज किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं घसरल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे इतर काही भागात थंडीची लाट पुढचे काही दिवस कायम राहणार आहे। तेव्हा नागरिकांनी काळजी घ्यायचं आवाहन केलं गेलं। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। उत्तर आणि मध्य भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे याचा प्रभाव महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यावर पाहायला मिळतोय। पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात गुलाबी थंडी पसरली आहे। पुण्यात रविवारी आपण जर तापमान बघितलं तर जवळपास 10 डिग्री अंश तापमानाची नोंद पुणे शहरात झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यासोबतच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जे किमान तापमानात सातत्याने घट होताना आपल्याला पाहायला मिळते। सकाळच्या वेळात आपण जर पाहिलं तर विद्यार्थी असतील किंवा ऑफिसला जाणारा वर्ग असेल त्यांच्याकडून जॅकेट आणि मफलर घालून ते बाहेर पडताना दिसतात आणि त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसानंतर काहीसा जो किमान तापमान आहे त्याच्यात अजून वाढ होईल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जे तापमान आहे त्याच्यात वाढ होण्याची हवामान शास्त्रज्ञांनी अंदाज जो लावलाय तो आपल्याला पाहायला मिळतोय। पण तत्पूर्वी पुण्यासह आपण जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये जी थंडीची लाट आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।